छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणीवर वकिलाकडून जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर यापूर्वी देखील अशाच स्वरूपाच्या तक्रारी दाखल झाल्याचं समोर आलंय। यावेळी पीडित तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की 4 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता ती गजानन मंदिरात दर्शन करून बाहेर पडत असताना वकील महेंद्र भगवान नैनाव राहणार उत्तरा नगरी पुंडलिकनगर यांनी तिचा हात पकडून जबरदस्तीने पुलाकडे नेले। फिर्यादीच्या मते आरोपीने तिला एका दुकानामागे उभ्या असलेल्या कारमध्ये ढकलून आत ओढण्याचा प्रयत्न केला आणि चाकू दाखवत जीव घेण्याची देखील धमकी दिली। झटापटीत तरुणी जखमीही झाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीविरोधात पीडितेने याआधी 9 तक्रारी दाखल देखील केल्या होत्या। त्यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हाही नोंद आहे। नवीन प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी पुन्हा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे।